नमस्कार सर्वांना, स्वामिनी फूड कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. श्रावणी सोमवार सोडण्यासाठी मी साधी सोपी आणि पटकन होणारी अशी थाळी बनवली आहे. त्यासाठी मी खोबऱ्याची चटणी, पापड, कोथिंबीरची वडी, शेपूची भाजी, रव्याची खीर, वरण भात, वांग्याचा रस्सा, चपाती बनवली आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे. मी ते 1 वाटी तुरीची डाळ घेतली आणि 1.5 वाटी तांदूळ घेतले. ते दोन्हीही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदळामध्ये मीठ टाकून घेतलं आणि डाळीमध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून तेल टाकलं की डाळ छान मऊ शिजायला मदत होते. मी ते कुकर लावून घेतला. शेपूची भाजी करायला घेण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं. बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण घ्यायचा, तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा. इथे मुगाची डाळ वापरली आहे मी. तुम्हाला जर मटकीची डाळ वापरायची असेल तरी सुद्धा चालेल. इथे मी एक जुडी शेपू घेतलाय, तो छान बारीक चिरून घ्यायचा, तो तेलात टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचा. छान परतून झाला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, झाकण लावून घ्यायचं, एक वाफ आणायची. वाफ आणून झाली त्यामध्ये 1 चमचा कूट टाकायचा जाडसर, तो टाकून छान परतून घ्यायची. भाजी तयार होते. इथे डाळ भाताचा पण कुकर झाला आहे. डाळ चांगली छान मिक्स करून घ्यायची. त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतले मी. इथे फोडणी करायला मी तूप घेतलं, जिरे आणि लसूण घेतलं. ते छान फोडणी झाली, त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची, छान उकळी आणून 5 मिनिटासाठी उकळून आणून द्यायची. मी इथे वांग्याचा रस्सा बनवते. त्यासाठी 7-8 वांगे घेतले. ह्यासाठी वाटण बनवूयात. खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेले आहे. वाटण बिना पाण्याचं बनवायचं. इथे वांगं चिरून घेतलं 4 भागामध्ये. किडका आहे की नाही ते वांगी बघून घ्यायचे. त्यासाठी फोडणी बनवण्यासाठी जिरे, मोहरी, हिंग तेलामध्ये टाकून घेतला, छान तडतडू दिला. वांगी छान तेलामध्ये परतून घेतले. आपण जे वाटण केले ते पण टाकून घेतले. हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं. हळद, लाल तिखट, काळं तिखट, मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं. इथे मी गरम पाण्याचा वापर केलाय. तुम्हाला जर गार पाणी वापरायचं असेल तरी सुद्धा देखील चालेल, असं काय फारसा फरक पडत नाही. वांगे शिजते नाही तोपर्यंत मी इथे कोथिंबीरची वडी तयार करायसाठी घेतली. इथे 1 जुडी मी कोथिंबीर घेतली आहे. 3 वाट्या कोथिंबीरची पानं, 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. तर हळद, लाल तिखट, मीठ आणि मिरची आणि लसूणचा ठेचा, थोडंसं तीळ टाकून मिक्स करून घेतलं. पाणी टाकून एकजीव करून घ्यायचं. पाणी टाकून थोडंसं एकजीव करून घेतलं की इथे वांग्याचा रस्साही तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी कोथिंबीरचे वड्या करून घेतल्या, ते वाफवण्यासाठी ठेवल्या. वांगे शिजलं त्यामध्ये 1 चमचा तूप टाकला. मी ते रव्याची खीर बनवण्यासाठी कढईमध्ये तूप टाकलं. 1 छोटी वाटी रवा घेतला. ड्रायफ्रूट्स घेतले, ते पण छान भाजून घेतले. इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलाय. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे. मी अशा पद्धतीने वड्या करून घेतल्या आहे. एकदम बारीक बारीक अशा कट करायच्या आहेत. तेलामध्ये तळून घ्यायच्या. तुम्हाला जर माझी ह्याची थाळी आवडली असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.